नमस्कार शेतकरी मित्रो, आपण पीक विमा भरलेला आहात का? 1 रुपयात आपण जर पीक विमा भरलेला असाल आणि आपल्या शेतामध्ये पिकांचे नुकसान झालेलं असेल, उदाहरणार्थ पहा अतिवृष्टी नुकसान किंवा अन्य कारणाने पिकांचे नुकसान झाले असेल तर पीक विमा क्लेम करावा लागतो। पीक विमा क्लेम केल्यानंतर आपल्याला पीक विमा हा मिळतो। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। आपल्याला जर पीक विमा मिळवायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। पीक विमा क्लेम करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोरवरती क्रॉप इन्शुरन्स नावाचा ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचा आहे। क्रॉप इन्शुरन्स पाहू शकता, लोगो इथे ओपन करायचा आहे। यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना अशा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होईल। यामध्ये 4 ऑप्शन आहेत। या 4 पैकी आपल्याला कंटिन्यू ॲज गेस्ट किंवा आपलं रजिस्ट्रेशन असेल तर रजिस्टर्ड ॲज फार्मर वरती क्लिक करू शकता। आता पहा, कंटिन्यू ॲज गेस्ट वरती क्लिक करा। इथून आपल्याला क्रॉप लॉस म्हणजेच आपला पीक विमा नोंदवायची आहे तक्रार, तर क्रॉप लॉस वरती क्लिक करा। इथून आपल्याला क्रॉप लॉस इंटिमेशन वरती क्लिक करावं लागेल। इथे आता तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर पीक विमा भरताना जो वापरलेला आहे तो एंटर करा। सेंड OTP वरती क्लिक करा। OTP फिल केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन अशा पद्धतीचा ओपन होईल। सीजन मधून आपल्याला आता खरीप हंगाम सुरू आहे, त्यामुळे ते सिलेक्ट करा। इयर मधून 2024, यानंतर स्कीम मधून प्रधानमंत्री फसल विमा योजना, यानंतर स्टेट मधून महाराष्ट्र सिलेक्ट करा। यानंतर सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक करा। यानंतर पहा फॉर्म वेअर डिड यू एनरोल, म्हणजे तुम्ही फॉर्म कुठे भरला होता, तर स्वतः भरला असाल तर फार्मर ऑनलाईन, CSC थ्रू केला असाल तर CSC फार्मर ऑनलाईन वर क्लिक करा। आता तुमच्याकडे ॲप्लिकेशन नंबर पॉलिसी नंबर असतो, तो प्रिंट मारलेला असाल तर तिथे भेटून जाईल, तर यावरती क्लिक करा। पॉलिसी नंबर इथे एंटर करा, त्यानंतर डन वरती क्लिक करा। यानंतर पहा आपला पॉलिसी नंबर येऊन जाईल। चेक बॉक्स वरती क्लिक करा। इथे आता आपल्याला आपलं नाव, जी काही कंपनी दिलेली आहे ती येऊन जाईल, तुमचं क्षेत्र येऊन जाईल। आता इथे सिलेक्ट ॲप्लिकेशन फॉर्म द लिस्ट, म्हणजे 2 फॉर्म भरला असाल, एक गट नंबरमध्ये 2 जर तुम्ही पिकं घेतला असाल तर 2 फॉर्म ओपन होतील। तर पहा जे काही पीक आहे क्रॉप नेम ते इथे आलेलं आहे। आता आपल्याला इथे तक्रार नोंदवायची आहे, तर का नुकसान झालेलं आहे म्हणून। तर पहा, तर क्रॉपच्या वरती एक चेक बॉक्स आहे, त्यावरती क्लिक करा। इथे आता आपल्याला टाइप ऑफ इन्सिडेंट्स वरती क्लिक करायचं आहे, कशामुळे तुमचं नुकसान झालेलं आहे। तर इथे बरेचसे ऑप्शन आहेत, ॲनिमल अटॅक, जास्त पाऊस, बरेचसे ऑप्शन आहेत। तुम्ही मराठीत ट्रान्सलेट करून कशामुळे झालेत हे चेक करू शकता। तर आता इथे अतिवृष्टीमुळे झालेला आहे, त्यामुळे रेनफॉल वरती क्लिक करतो, एक्सेस रेनफॉल। तर यानंतर डेट ऑफ इन्सिडेंट, तर 72 तासाच्या आतली तारीख इथे द्यावी लागते। तर 72 तासाच्या आतमध्येच तुम्हाला इथे तक्रार नोंदवता येते, त्यामुळे 72 तासाच्या आतीलच तारीख घ्या। त्यानंतर पहा स्टेटस ऑफ क्रॉप ॲट द टाइम ऑफ इन्सिडन्स, म्हणजे स्टँडिंग क्रॉप वरती क्लिक करा। जे काही तुमचं स्टेटस होतं त्यावेळी पिकाचं ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर पहा लॉस इन पर्सेंटेज, म्हणजे तुमच्या पिकाचं लॉस किती झालेला आहे, किती टक्के, तो इथे तुम्ही टाकायचा आहे। उदाहरणार्थ मी 59% झालेला आहे तेवढा टाकतो, 70% आत असेल तर तो टाकून घ्या। रिमार्क मध्ये क्रॉप लॉस टाकू शकता। यानंतर अपलोड डॉक्युमेंट, इथून आपल्याला लाईव्ह फोटो घ्यावा लागेल। अपलोड चिन्हावरती क्लिक करा। त्यानंतर व्हाईल युजिंग द ॲप असं 2-3 वेळा करा, असं 2 वेळा करायचं आहे। त्यानंतर पहा आपल्या शेतात जाऊन जिथं काही नुकसान झालेले आहे त्या पिकाचा फोटो घ्यायचा आहे। फोटो घेतल्यानंतर इथे बरोबर अशी टिकमार्क आहे, त्यावरती क्लिक करा। आता पहा अपलोड व्हिडिओ आहे, तिथे अपलोड व्हिडिओ करू शकता, अन्यथा स्किप करू शकता। त्यानंतर पहा सबमिट वरती क्लिक करायचं आहे। सबमिट वरती क्लिक केल्यानंतर पहा डॉकेट ID भेटून जाईल, तो SMS द्वारे तुमच्या मोबाईलवरती सुद्धा भेटणार आहे। यानंतर पहा ओके वरती क्लिक करा। आणखीन पिकाचा जर नुकसान झालेला असेल तर त्या क्रॉपच्या वरती चेकबॉक्स आहे, त्यावरती क्लिक करा। अशाच पद्धतीने माहिती भरा आणि सबमिट करा, त्याचा सुद्धा तुम्हाला डॉकेट ID भेटून जाईल। यानंतर आता आपल्याला पहा बॅक जायचं आहे। आता तो डॉकेट ID भेटलेला आहे तो कुठे एंटर करायचा आहे, तर पहा इथे आपल्याला क्रॉप लॉस मध्येच यायचं आहे। क्रॉप लॉस स्टेटस वरती क्लिक करा, इथे डॉकेट ID एंटर करा आणि डन वरती क्लिक करा। यानंतर तुम्ही जी माहिती भरलेला आहात ती ओपन होईल। इथे आपल्याला पाहायचं आहे IC ॲक्शन पेंडिंग फॉर अप्रूव्हल। आता इथे तुमच्या पिकाच्या स्थळी अधिकारी लोक भेट देतील आणि इथे चेक करतील आणि त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म अप्रूव्हल देतील। अशा पद्धतीने तुम्हाला क्रॉप लॉस म्हणजेच पीक विम्यासाठी तक्रार ऑनलाईन नोंदवता येते। अशा प्रकारे मित्रो आपण मोबाईल ॲपच्या द्वारे पीक विम्यासाठी क्लेम करू शकतो। त्याच पद्धतीने आपण ऑनलाईन टोल फ्री नंबरवरती कॉल करून सुद्धा तक्रार नोंदवू शकता।
तर टोल फ्री नंबरसाठी 14447 14447 यावरती कॉल करून आपली ऑनलाईन तक्रार सुद्धा नोंदवू शकता।